नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2019 ला आलेला खूप महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे. काय प्रश्न दिलाय बघा. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे, तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्येची बेरीज किती असेल? बघा 10 क्रमवार समसंख्या आहेत, कुठल्या आहेत माहित नाहीत. त्यांची बेरीज दिली 730 आणि त्या 10 क्रमवार समसंख्यामधील 6वी आणि 3री यांची आपल्याला बेरीज सांगायची. मग विद्यार्थी मित्रांनो, 6वी आणि 3री संख्या यांची बेरीज पाहिजे असेल तर त्या संख्या आपल्याला आधी शोधणं महत्वाचं आहे, बरोबर. मग त्या संख्या कशा शोधायच्या बघा. किती दिल्यात संख्या? 10 संख्या. मग 10 संख्येच्या आपण जागा लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर का. मग आता विद्यार्थी मित्रांनो, या संख्या कशा काढायच्या बघा. त्यांची बेरीज दिली आपल्याला 730. मग विद्यार्थी मित्रांनो, बेरजेवरून आपण सरासरी काढू शकतो. सरासरी कशी काढतो? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण किती संख्या आहेत? 10 संख्या आहेत बघा. 730 ला जर 10 ने भागितलं तर उत्तर येतं 73. 73 काय झाली? त्या 10 समसंख्यांची सरासरी झाली. आणि सरासरी काय असते? नेहमी मध्यभागची संख्या असते. कुठली असते? मध्यभागची. बघा या 10 संख्येत 10 संख्येच्या मध्यभाग कुठे असेल? 5 आणि 6च्या मध्ये. बघा 5 आणि 6च्या मध्ये सरासरी येणार किती? 73. तुम्ही म्हणता 73च घ्यायची संख्या. 73 ही कशी आहे? विषम संख्या आहे. आपल्याला पाहिजे समसंख्या. मग विद्यार्थी मित्रांनो, अलीकडल्या समसंख्येच्या पलीकडल्या समसंख्येच्या काय अडचण आहे का? नाही. 73च्या अधिक कोण? 72, 70, 68, पुन्हा 66, 64 आणि पुढल्या 74, 76, 78, 80 आणि 82. बघा या 10 संख्या आपल्या आल्या. एवढ्या काढायची गरज नव्हती. आपल्याला फक्त 3री आणि 6वीच पाहिजे होते. पण परीक्षेमध्ये कसाही प्रश्न येऊ शकतो. आता काय? 6वी आणि 3रीची बेरीज. 6वी बघा, 3री कोण आहे? 68. 68 अधिक 6वी कोण बघा. बघा ही 5वी झाली ना. 1 2 3 4 5 ही 6वी. 74. 74 ऍड करायचं बघा. यांची बेरीज किती येणार बघा. 68 अधिक 74. 8 आणि 4 12. हातच्याला 1 किती? 6 आणि 1 7. 7 आणि 7 14. किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 142 त्यांची आपली बेरीज झाली. म्हणून पर्याय क्रमांक किती? 4 उत्तर बरोबर येणार.